स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही वसईतील आदिवासी बांधवांच्या वाट्याला विकास आलेला नाही. याचे परिणाम म्हणून या परिसरातील शेकडो बांधव आजही रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत व आवश्यक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. किंबहुना बहुतांश आदिवासी पाड्यांकडे वसई विरार महापालिका व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असल्याने या बांधवांच्या वाट्याला मरणयातना आल्या आहेत. प्रशासनाच्या याच हलगर्जी व निष्काळजीपणामुळे वसई वाघोली येथील आदिवासींना रस्त्याअभावी आपल्याच एका बांधवाचे प्रेत चादरीत गुंडाळून स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ आली आहे. या घटनेचा आदिवासी एकता परिषदेने निषेध केला असून अन्य भागांतूनही पालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वसई वाघोली सोरटेपाडा येथील आदिवासी सुनील वाघमारे यांचा शनिवार 3 जुलै रोजी अकस्मात मृत्यू झाला. त्याआधी या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यात आले होते, परंतु या पाड्यात रस्ता नसल्याने त्यांना झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढवली होती. त्यानंतर त्यांची प्रेतयात्रा देखील स्मशानभूमीपर्यंत अशाच पद्धतीने नेण्यात आली. वाघोली आदिवासी सोरटेपाडा येथे जाण्यासाठी रस्ता बनविण्यात यावा यासाठी आदिवासी एकता परिषद या संघटनेच्या माध्यमातून मागील 10 वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र वसई विरार महापालिका आणि महसूल प्रशासनाच्या हलगर्जी व निष्काळजीत हा रस्ता अडकून पडला असल्याची खंत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.